सुरुवात करूया. इथे एक्झाम्पल 3 that the sum of an exterior angle of triangle. बघा कशाची सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे काय? बेरीज. कशाची बेरीज? एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल. जे अँगल कसे आहेत? एक्सटिरियर आहेत. सपोज ट्रायंगल एबीसी आहे की नाही? ह्या ट्रायंगलचे जे एक्सटिरियर अँगल आहे त्या एक्सटिरियर अँगलच्या ट्रायंगलची बेरीज ऑब्टेन्ड बाय एक्सटेंडिंग इट्स काय ते obtained by extending its sides in the same direction is 360 degree. तर बघा एक्सटिरियर अँगल जो आहे ट्रायंगलचा obtained by extending its sides, त्याच्या ज्या साइड्स आहेत त्या साइड्स काय केल्या? एक्सटेंड केल्या. कशा केल्या? सेम डायरेक्शन मध्ये. तेव्हा त्या अँगलचं जे मेजर आहे ते किती असतं? 360 असतं. तर समजा इथे ट्रायंगल एबीसी आहे सुरुवातीला, ट्रायंगल एबीसी. तर याच्या साइड काय केल्या? एक्सटेंड केल्या. जसं की एसी साइड अशा पद्धतीने एक्सटेंड केली. मग ही साइड अशी एक्सटेंड केली म्हणून दुसरी साइड बघा एबी साइड अशी एक्सटेंड केली. आता एक्सटेंड करण्याची जी डायरेक्शन आहे ती अशी आहे की नाही? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने ह्या साइड काय केलेलं आहे? एक्सटेंड केलेलं आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशा. घड्याळ कशी फिरते? अशी फिरते आहे की नाही? या दिशेने फिरते ना घड्याळ अशी, घड्याळाची काटे. तर ह्या ज्या साइड एक्सटेंड केलेल्या आहेत त्या कशा केलेल्या आहेत? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने साइड एक्सटेंड केल्या. ठीक आहे. मग साइड एक्सटेंड केल्यानंतर जे मिळणारे एक्सटेरियर अँगल आहेत, कोणते अँगल? एक्सटेरियर अँगल. सपोज हा अँगल आहे कोणता? पीएबी, त्यानंतर क्यूबीसी आणि त्यानंतर आरसीए. हे जे 3 अँगल आहेत त्या 3 अँगलची जी सम आहे, त्या 3 अँगलची काय सम आहे ती किती असते? 360 असते. ती किती असते? 360 असते. आपल्याला प्रूव्ह करायचं. एवढं लक्षात आलं का? हो सर. हा. आता बघा गिवन आपल्याला काय दिलेलं आहे की अँगल पीएबी, अँगल क्यूबीसी, अँगल एसीआर. बघ पीएबी अँगल, क्यूसीबी क्यूबीसी अँगल, त्यानंतर एसीआर अँगल. हे जे 3 अँगल आहे आर एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. तर हे काय आहेत? एबीसी या ट्रायंगलचे एक्सटेरियर अँगल आहेत. एबीसी या ट्रायंगलचे काय आहेत? एक्सटेरियर अँगल आहेत. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं? हे एक्सटेरियर अँगल. तर प्रूव्ह काय करायचं की त्यांची जी सम आहे ती किती असते? 360 असते. म्हणून ही जी अँगल आहेत पीएबी, क्यूबीसी, एसीआर, म्हणून अँगल पीएबी अधिक अँगल क्यूबीसी अधिक अँगल एसीआर ह्या 3 अँगलची जी सम म्हणजे बेरीज, ह्या तिन्ही अँगलची सम किती असते? 360 असते. हा अँगल, हा दुसरा, हा तिसरा, ह्या 3 अँगलची सम किती असते? 360 असते. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथे मेथड 1 कन्सिडरिंग एक्सटेरियर अँगल पीएबी ऑफ ट्रायंगल एबीसी. आता बघा पीएबी अँगल कन्सिडर करायचा. पीएबी. सो इन अँगल पीएबी हा एबीसीचा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल पीएबी इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे. अँगल एबीसी अँड अँगल एसीबी आर इट्स रिमोट इंटिरियर अँगल. मग हा पीएबी जो आहे कोणता अँगल? पीएबी हा एक्सटेरियर अँगल आहे. तर त्याचे रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? रिमोट म्हणजे इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स कोणते आहेत ट्रायंगल एबीसीचे? तर हा एक अँगल आहे. कोणता अँगल? हा अँगल म्हणजे अँगल बीएसी. त्यानंतर अँगल एबीसी, त्यानंतर अँगल एसीबी. हे अँगल कसे आहेत? इंटिरियर अँगल आहेत. हे अँगल कसे आहेत? इंटिरियर अँगल आहेत. परंतु आपल्याला कोणते अँगल घ्यायचे आहे?
रिमोट इंटिरियर अँगल घ्यायचा आहे. आपल्याला कोणता अँगल घ्यायचा आहे? रिमोट इंटिरियर अँगल. कशाचा? पीएबीचा. मग पीएबी चे रिमोट इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? PAB अँगल QBC. क्यूबीसी हा एक्सटेरियर आहे बेटा. इंटिरियर अँगल सांगायचे आपल्याला. काय सांगायचे? इंटिरियर. परंतु ते कसे असले पाहिजे? रिमोट. रिमोट म्हणजे दूरस्थ. तर बघ आंतरकोन, आधी आंतरकोन समजून घ्या. आंतरकोन कशाला म्हणायचं? त्रिकोण एबीसी मध्ये आंतरकोन कोणते आहेत? तर कोन एबीसी हा हे लाल न दाखवलेलं आहे. त्यानंतर कोण एसीबी हे लाल न दाखवलेलं, आणि त्यानंतर कोण बीएसी हे आंतरकोन आहेत. तर ह्या आंतरकोनापैकी इंटिरियर अँगल्स पैकी आपल्याला रिमोट इंटिरियर अँगल घ्यायचे आहेत, की जे पीएबी चे रिमोट इंटिरियर अँगल. पीएबी चे रिमोट इंटिरियर अँगल्स मग कोणते आहेत ते? BCA. पी BCA. पीसी पीसी अँगल B कसा? B B BC कोणता? BCA. बीसीए. शाबास. आणखी? ABC. आणि एबीसी. गुड. आता बघ हे जे इंटेरियर अँगल आहेत, एबीसी हा कोण आणि एसीबी किंवा बीसीए, तर ही जी दोन कोणे आहेत ही अंतरकोने आहेत. पण ही अंतरकोने कशी आहेत? तर हा जो हा जो एक्सटेरियर अँगल आहे, या एक्सटेरियर अँगलच्या ती रिमोट इंटेरियर अँगल आहे. रिमोट म्हणजे याच्यापेक्षा दूर असलेली. तर याच्या हा जवळचा झाला. हा इंटेरियर अँगल आहे, परंतु तो कसा आहे? रिमोट नाही आहे. रिमोट म्हणजे दूरस्थ नाही आहे. तर मग हा सोडून म्हणजे बीएसी अँगल सोडून रिमोट इंटिरियर अँगल कोणते झाले? तर एबीसी आणि एसीबी. लक्षात आलं? आता पीएबी मग पीएबीचं माप काय असतं? तर त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या सम एवढं असतं. म्हणजे आपण आधी शिकलो की बाह्यकोनाचं माप जे आहे, बाह्यकोनाचे माप किती असते? तर त्याने बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरजे एवढं असतं, आहे की नाही? सो द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. So PAB is an exterior angle. So measure of this angle is sum म्हणजे बेरीज, sum of its remote interior angle. तर याची रिमोट इंटिरियर अँगल घ्यायची कोणते? एबीसी अधिक एसीबी. ठीक आहे, याला इक्वेशन 1 दिलं. हे लक्षात आलं का? हो सर. आता सिमिलरली आता एसीआर घ्या. आता एक्सटेरियर अँगल कोणता घ्यायचा आपल्याला? एसीआर. ACR. ठीक आहे, एसीआर हा अँगल घेतला. मग एसीआर अँगलचा, आता एसीआर अँगल घेतल्यानंतर एसीआर अँगलचे रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत? ABC. एसीआर चे ABC आणि दुसरा BAC. बीएसी. व्हेरी गुड, बरोबर आहे. आता एसीआर हा जो अँगल आहे की नाही, एसीआर, तर एसीआर चे रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत? एसीआर चे, तर एसीआर हा जो बाह्य कोन आहे याचे रिमोट इंटिरियर अँगल आहे एबीसी आणि बीएसी. बरोबर आहे. म्हणून इथे एसीआर अँगल एसीआर ची जी हे किती असेल? तर त्याचे जे दूरस्थ अंतरकोन आहेत, दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरीज एवढं असते. इथे थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. ठीक आहे, याला इक्वेशन 2 दिलं. आता त्याचप्रमाणे क्यूबीसी अँगल घ्यायचं. कोणता? क्यूबीसी. बघ, क्यूबीसी. मग क्यूबीसी हा जो अँगल आहे, क्यूबीसी अँगलचे आपल्याला काय घ्यायचे? रिमोट इंटिरियर अँगल घ्यायचे. क्यूबीसीचा रिमोट इंटिरियर अँगल कोणता असेल? हा बघ, क्यूबीसीचे हा जवळचा,
आहे की नाही. हा सोडला तर कोणता येतो, हा म्हणजे काय, बीएसी. आणि हा कोणता आहे, एसीबी. बीएसी आणि एसीबी. म्हणून इथे क्यू सी बी क्यू, अँगल सी बी क्यू इज इक्वल टू बीएसी प्लस एसीबी. त्याला इक्वेशन 3 दिलं. ठीक आहे. आता काय केलंय, ह्या तिन्ही इक्वेशनची ऍडिशन केली. ऍडिंग 1 2 3, या तिन्ही इक्वेशनची काय केलेली आहे, इथे ऍडिशन केलेली आहे. एवढे लक्षात आलं का? हो सर. आता बघ, आता इथे काय केलं, ह्या तिन्ही इक्वेशनची ऍडिशन केली. हा, तर हे जे इक्वेशन 1 आहे, तर इक्वेशन 1, इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड घेतली, पीएबी पीएबी. तर इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइडच घेतली, एसीआर. लेफ्ट हँड साइड म्हणजे डावी बाजू, पीएबी अधिक एसीआर अधिक सीबीक्यू, पीएबी अधिक एसीआर अधिक सीबीक्यू बरोबर. आता राईट हँड साइड घ्यायच्या, एबीसी एसीबी, एबीसी अधिक एसीबी, इक्वेशन 1 ची. इक्वेशन 2 ची राईट हँड साइड काय आहे, एबीसी प्लस बीएसी, एबीसी प्लस बीएसी. आणि इक्वेशन 3 ची राईट हँड साइड काय, बीएसी प्लस एसीबी, बीएसी प्लस एसीबी. हे लक्षात आलं का? बघ, 1 2 3 या समीकरणांची बेरीज केली. आणि समीकरणांची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा काय करतो, आपण डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवतो. म्हणून इथे पीएबी अधिक एसीआर अधिक सीएबी, पीएबी अधिक एसीआर अधिक सीबीए. आणि याच्या लेफ्ट हँड साइड, सॉरी राईट हँड साइडची आपण नंतर ऍडिशन केली. ठीक आहे, हे अशा पद्धतीने मिळालं. आता इथं काय दिसतं आपल्याला, तर सारखे बघा कोणते आहेत, एबीसी इथं आहे, एबीसी इथे आहे. मग या दोनची बेरीज एबीसी अधिक एबीसी 2 एबीसी झाली, नाही का. त्यानंतर एसीबी आहे, एसीबी, आणि इथे एसीबी आहे. मग या एसीबी आणि एसीबी ची बेरीज काय झाली, 2 एसीबी झाली. 2 एसीबी. त्यानंतर इथे आहे बीएसी आणि बीएसी, याची बेरीज काय झाली, बीएसी अधिक बीएसी 2 बीएसी. एवढं लक्षात आलं? हो सर. आता हे 2 बघा, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. हे 2 नाही का, प्रत्येक मधून कॉमन काढलं. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं आहे. हे 2 कॉमन काढले आपण. 2 कॉमन काढल्यानंतर काय राहिलं, एबीसी, अँगल एबीसी. हे 2 आपण इथं कॉमन काढलं, अँगल एसीबी. आणि हे 2 कॉमन काढलं, मग अँगल बीएसी. ठीक आहे. आता हे इथपर्यंत आलो आपण. आता पुढे बघू. आता बघा, हे 2 कॉमन काढले होते. आता एबीसी अधिक एसीबी अधिक बीएसी काय होतं बघूया. एबीसी एसीबी अधिक बीएसी. बघ, एबीसी हे ए बी सी हा कोण, ठीक आहे. त्यानंतर कोण एसीबी, ए सी बी हा कोण, आणि कोण बीएसी, आणि कोण बी ए सी. बघ, एबीसी बी सी ए आणि बी ए सी. म्हणजे इथं काय आहे, हे 3 कोणांच्या, हे त्रिकोणाचे 3ही अंतरकोण आहेत. आणि त्रिकोणाच्या 3 अंतरकोणांची मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. 180. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. म्हणून इथं काय, म्हणून इथं काय आलं, याची बेरीज किती आली, 180 आली. म्हणून याची बेरीज किती आली, इथे या तिन्हीची बेरीज काय आली, 180 आली. 180. सम ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापाची बेरीज. मग इथे 180 गुणिले 2 किती झाले, 360. 180 ची दुप्पट, 360. तर अशाच पद्धतीने इथे पीएबी, एसीआर आणि सीबीक्यू, पीएबी, एसीआर आणि सीबीक्यू हे बाह्य कोण आहेत.
आणि त्या बाह्य कोनांच्या मापाची बेरीज किती आहे 360 आहे. बघ PAB, ACR आणि CBQ हे बाह्य कोन आहेत. PAB, QBC आणि ACR हे बाह्य कोन आहे आणि या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज किती आहे 360 आहे. हे आपण या ठिकाणी सिद्ध केले. 360. आता दुसरी मेथड आहे मेथड 2. आता मेथड 2 मध्ये काय आहे तर अँगल C प्लस अँगल F. तर बघा ABC हा त्रिकोण घेतला ABC. ह्या कोणाला नाव A दिलं, याला B दिलं, याला C दिलं. ठीक आहे. याला D, याला ह्या कोणाला E आणि या कोणाला F असे नाव दिले. ठीक आहे, कोणाला नाव दिले. आता C अधिक F कोणता कोण C आणि F, तर ही दोन कोणी रेषीय जोडीतील आहे की नाही. अशी रेषा असते आणि बघा ही सरळ रेषा हा आणि तिथे एक अशी रेषा असेल. तर ही जी दोन कोणी असतात या दोन कोणांना काय म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन. मग अशा पद्धतीने इथे कोन C आणि कोन F काय झाले रेषीय जोडीतील कोन झाले. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज काय असते 180 असते. अँगल इन लिनियर पेअर. ठीक आहे 180 असते. रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. रेषीय जोडीतील कोन समजते ना रेषीय. हा त्यानंतर कोन A आणि कोन D बघ. कोन A हा कोन आणि कोन D हा कोन. ही दोन कोने रेषीय जोडीतील आहे आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. त्यानंतर कोन B आणि कोन C, कोन B आणि कोन E. ठीक आहे, म्हणून B अधिक E किती 180. ठीक आहे. आता इथं काय केलं ह्याच्या समीकरणाच्या ह्या हे समीकरण 1 हे 2 आणि हे 3 या तिन्हीची बेरीज केली. मग बेरीज करत असताना या डाव्या बाजूमध्ये ही डावी बाजू मिळवली, ह्या डाव्या बाजूमध्ये ही मिळवली. म्हणून C अधिक F, C अधिक F, A अधिक D, A अधिक D, B अधिक E बरोबर. आता उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू 180 अधिक 180 अधिक 180 म्हणजे 180 अधिक 180 अधिक 180. 180 किती वेळेस आहे 1 2 3 म्हणून गुणिले 3 म्हणून 540 झाले. ठीक आहे. 40. आता बघ इथे आता हेच कोण आपल्याला कसे लिहिता येतील तर आधी F लिहिला, त्यानंतर D, त्यानंतर E म्हणजे F F D E म्हणजे बाह्य कोन जे आहे त्रिकोणाचे एक्सटेरियर अँगल ते वेगळे लिहिले असे. F D DE E असं लिहिता येतं. बेरीज करत असताना बघा अंक मागं पुढे झालं तरी बेरीज तेवढीच येणार. हे F इथं घेतला, त्यानंतर याच्यातला D घेतला आधी, त्याच्यातला त्यानंतर काय घेतला E घेतला. ठीक आहे. मग D F D E घेतला एका बाजूला. त्यानंतर काय घेतलं हे C अधिक A अधिक B, मग A अधिक B अधिक C. ठीक आहे. मग आता हे जे कोण आहे कोन A अधिक कोन B अधिक कोन C, कोन A कोन A काय त्रिकोणाचा आंतरकोन आहे, कोन B काय त्रिकोणाचा आंतरकोन आहे आणि कोन C काय त्रिकोणाचा आंतरकोन आहे. आणि त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती असते 180. म्हणून A अधिक B अधिक C हे जे माप आहे A अधिक B अधिक C हे किती येईल 180. म्हणून इथे 180. हे F D E हे जशाल तसं आणि इथे A अधिक B अधिक C च्या ऐवजी 180 बरोबर हे 540. ठीक आहे. आता F अधिक D अधिक E बरोबर हे 540 आणि 180 उजव्या बाजूला गेल्यानंतर मायनस झाले. मग 540 मधून 180 गेले 360. म्हणून F अधिक D अधिक E म्हणजे हा जो कोण F आहे, कोण D आहे आणि कोण E आहे हे जे बाह्य कोण आहेत ह्या त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाची बेरीज किती आली 360 आली. हे लक्षात आलं का? हो सर. म्हणून इथे हे जे प्रमेय आहे आपल्याला सिद्ध करता आलं. ठीक आहे.
त्यानंतर पुढे बघू. आता एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4 मध्ये काय आहे? इन फिगर 3.7 हे 3.7 फिगर आहे. बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड सी ऑफ ट्रायंगल एबीसी इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी. बायसेक्टर म्हणजे दुभाजक ऑफ ट्रायंगल ए अँड बी. ए आणि बी हे जे ट्रायंगल आहे की नाही, बायसेक्टर ऑफ अँगल ए प्लस अँगल सी. तर अँगल ए सॉरी ए नाही बी, बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड अँगल सी. अँगल बी आहे, ठीक आहे, आणि अँगल सी आहे, ठीक आहे, ऑफ ट्रायंगल एबीसी, हा त्रिकोण एबीसी. तर अँगल बी चा बायसेक्टर म्हणजे हा जो बी अँगल आहे त्याचा बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक, हा कोन दुभाजक. हा अँगल बी झाला आणि त्याचा बीपी काय झाला? कोन दुभाजक झाला. लक्षात आलं? त्यानंतर हा अँगल सी आहे, अँगल सी आहे आणि अँगल सी चा सीपी हा काय? कोन दुभाजक आहे. बघा ह्या सीपी या रेषेमुळे किंवा किरणामुळे इथे अँगल सी चे हे दोन सारखे भाग झाले, म्हणून इथे सारख्या फुलीने दाखवलेले, ठीक आहे. म्हणून सीपी काय झाला? बायसेक्टर झाला. सीपी काय झाला? बायसेक्टर. आणि बीपी काय झाला? बायसेक्टर. तर बीपी कशाचा बायसेक्टर आहे? अँगल बी चा. आणि सीपी कशाचा बायसेक्टर आहे? अँगल सी चा. हा, म्हणजे एखाद्या कोणाला समजा एखादा कोण असेल, समजा हा कोण 30 अंशाचा आहे किंवा 40 अंशाचा आहे. तर या कोणाला जेव्हा एखादी रेषा किंवा एखादा किरण, या कोणाला जेव्हा एखादी रेषा किंवा किरण दोन सारख्या कोणामध्ये विभाजित करते, दोन सारख्या कोणामध्ये, म्हणजे ह्या किरणामुळे ह्या कोणाचे हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग झाला. जेव्हा यांचं माप सारखं असतं, समजा हे 20 असेल आणि हे 20 असेल, तेव्हा आपण याला काय म्हणतो? या किरणाला याला काय म्हणतो आपण? कोन दुभाजक. याला काय म्हणतो? कोन दुभाजक. समजा एबीसी हा त्रिकोण आहे, एबीसी, आणि हा बीपी किरण काय करतो? बीपी हा किरण या कोणाला दुभागतो सारख्या दोन भागामध्ये. तेव्हा बीपी ला काय म्हणतो आपण? तेव्हा हा जो बी आहे, पी या किरणाला काय म्हणतो आपण? कोन दुभाजक, ठीक आहे. तर इथे बीपी हा जो किरण आहे, बीपी हा कोन बीचा कोन दुभाजक झाला आणि सीपी काय झाला? कोन सी चा कोन दुभाजक झाला. मग कोन बी आणि कोन सी चे हे जे बायसेक्टर आहे आणि हे जे बायसेक्टर आहे हे इंटरसेक्ट करतात ॲट पॉइंट पी. तर कोन बी चा आणि कोन सी चा हे जे बायसेक्टर आहे ते कशामध्ये इंटरसेक्ट होत आहे? पॉइंट पी मध्ये. हे लक्षात आलं का? हो सर. नाही समजलं तर नाही म्हणायचं, परत सांगतो. तर बघ आता प्रूव्ह दॅट बीपीसी हा जो अँगल आहे बीपीसी अँगल, तर याची बेरीज काय असते? 90. बीपीसीचं माप किती असतं? तर 90 अधिक 1/2 बीएसी. बीएसी हा जो अँगल आहे ह्या अँगलची निम्मे, बीएसी ची हाफ 1/2 म्हणजे याची निम्मे अधिक 90 एवढं त्याचं माप असतं. कम्प्लीट दी प्रूफ फिलिंग इन दी ब्लँक्स. तर याचं जे प्रूफ आहे ते आपल्याला रिकाम्या जागा भरून पूर्ण करायचे, ठीक आहे. इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये कोन बीएसी अधिक कोन एबीसी अधिक कोन एसीबी, कोन बीएसी कुठे आहे? बीएसी हा कोन, कोणता कोन? बीएसी हा कोन अधिक कोन एबीसी म्हणजे हा पूर्ण कोन,
आणि कोण एसीबी, एसीबी हा कोण. ठीक आहे. बरोबर किती असतं तर बीएसी, एबीसी आणि एसीबी ह्या त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज कशी असते? सारखीच असते. नाही नाही, किती असते? किती नाही, त्या बेरीज आहे ना बेटा. बीएसी, एबीसी आणि एसीबी म्हणजे बीएसी हा कोण, बी ए सी हा कोण, कोण एबीसी हा कोण आणि कोण एसीबी हा कोण. तर हे त्रिकोणाचे आंतरकोन आहे आणि त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती असते? 180. म्हणून इथं काय येईल? 180. इथे 180 म्हणून इथं काय येईल? 180. 180. ठीक आहे. कारण काय इथे सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज आहे की नाही, 180. आता इथे बीएसी हा कोण घेतला, कोणता कोण? बीएसी, बी ए सी हा जो कोण आहे बीएसी. मग काय केलं इथं 1/2 प्रत्येकाला काय केलं 1/2 गुणलं. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 1/2 गुणलं. काय केलं? समीकरणाच्या दोन्ही बाजूला 1/2 गुणलं. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला जेव्हा गुणतो तेव्हा प्रत्येक पदाला गुणतो आपण. म्हणून बीएसी ला 1/2 गुणलं, एबीसी ला 1/2 गुणलं, एसीबी ला 1/2 गुणलं. बरोबर. हे 1/2 गुणा लागेल कशाला? 180 ला. उजव्या बाजूला सुद्धा काय करावं लागेल? 180 ला सुद्धा काय केलं आपण? 180. 1/2 गुणलं. हे लक्षात आलं का? हे जे समीकरण आहे की हो नाही, सर. या समीकरणाच्या दोन्ही बाजूला 1/2 गुणायचं. दोन्ही बाजूला काय करायचं? 1/2 गुणायचं. मग जेव्हा समीकरणाच्या आपण दोन्ही बाजूला गुणतो तेव्हा समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणायचं. ह्यालाही गुणायचं, ह्यात एबीसी लाही गुणायचं, एसीबी लाही गुणायचं. ठीक आहे. आता मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 1/2, प्रत्येक टर्मला 1/2 ने मल्टिप्लाय केले इथे. ठीक आहे. आता इथे 1/2 बीएसी, 1/2 बीएसी. आता 1/2 एबीसी, एबीसी हा कोणाची निम्मे, एबीसी या कोणाची निम्मे. तर बघ ए बी सी ह्या कोणाची निम्मे, निम्मे म्हणजे बघ बीपी हा बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर. मग निम्मे काय झाली तर एबीसी ची निम्मे म्हणजे पी बी सी, पी बी सी होईल, हे पी बी सी. हे लक्षात आलं का तुझ्या? हे लक्षात आलं का? हे हाफ एबीसी बरोबर पीबीसी येते हो. ते कशावरून? तर एबीसी हा जो कोण आहे, हा एबीसी या कोणाची निम्मे, निम्मे म्हणजे काय तर एबीसी या कोणाला बीपी ने काय केलेलं आहे? बायसेक्ट केलेला आहे, दुभागलेला आहे. हा मग बीपी मुळे हे दोन कोण सारखे झाले, कोणते? एबीपी आणि पीबीसी ही दोन कोणी सारखी झाली. मग एबीसी ची निम्मे म्हणजे पीबीसी, म्हणून इथे एबीसी च्या निम्मे काय घेतली? पीबीसी. लक्षात आलं? हो सर. आता कोण? एसीबी घे, एसीबी. कोणता कोण? ए सी बी. आता ह्या कोणामध्ये सीपी हा बायसेक्टर आहे, सीपी काय? बायसेक्टर आहे. आणि या बायसेक्टर मुळे एसीबी या कोणाचे, हा या बायसेक्टर मुळे, अँगल बायसेक्टर मुळे एसीबी या कोणाचे दोन एकरूप कोण तयार होतात. हा समजा हा कोण, हा पूर्ण कोण एसीबीचं माप समजा 60 आहे, एसीबीचं किती आहे? 60 आहे. तर एसीपी किती होईल? 30 आणि पी सी बी किती होईल? 30. ठीक आहे. लक्षात आलं? हो सर. हा म्हणून ए सी बी हा जो कोण आहे, एसीबी या कोणाचं माप काय असेल तर एसीबीच्या निम्मे, एसीबीच्या निम्मे म्हणजे पी सी बी. म्हणून इथे एसीबी च्या निम्मे म्हणजे पीसीबी.
म्हणून हे एसीबीच्या निम्मेच्या ऐवजी पीसीबी लिहिलं आणि एबीसीच्या निम्मेच्या ऐवजी पीबीसी लिहिलं. ठीक आहे. आता इथे 1/2 बीएसी आहे जसं तसं, याच्याऐवजी पीबीसी आणि याच्याऐवजी पीसीबी. बरोबर. आता इथं भाग गेला, बे एक बे, बे 9 18 आणि हा शून्य दिला इथे, इथला शून्य वरती दिला, मग हे 90 आलं. ठीक आहे. हम्म. आता 1/2 बीएसी. आता इथे काय केलेलं आहे, बीएसी अधिक कशा कशाची बेरीज केली, तर हे पीसीबी जसं तसं दिसते इथे पीसीबी आणि बीएसी अधिक पीबीसी. बी ए सी, बी ए सी अधिक पीबीसी, पीबीसी. बी सी. नाही, ह्या बीएससी ला उजव्या बाजूला घेतला. इथे काय केलेलं आहे, आता बघ, इथपर्यंत झालं आपलं, इथपर्यंत झालं ना. हम्म. आता काय केलं हे, हो सर. हा पीसीबी जे आहे, पीसीबी जशाल तसं अँगल पीसीबी, नाही नाही अँगल पीबीसी, अँगल पीबीसी प्लस अँगल पीसीबी बरोबर, हे 90. आता हे जे आहे ना 1/2 बीएसी, हे जे 1/2 बीएसी आहे, 1/2 बीएसी याची बाजू बदलली, हे उजव्या बाजूला घेतली, म्हणून या बाजूला ते अधिक आहेत, इकडे आल्यानंतर वजा झाली. ही बाजू इकडे 90 आहे, 90 वजा 1/2 बीएसी झालं, याला इक्वेशन 1 दिली. हे लक्षात आलं. 1/2 बीएसी या बाजूला घेतलं. आता कोणता त्रिकोण घेतला, बीपीसी, बीपीसी हा लहान त्रिकोण घेतला, बीपीसी. तर ह्या त्रिकोणामध्ये कोण बीपीसी, कोणता कोण, बीपीसी, बी बीपीसी हा कोण, त्यानंतर कोण पीसीबी, सॉरी पीबीसी, पीबीसी म्हणजे हा जो काय म्हणतो याला आपण, हा जो बायसेक्टर आहे, बायसेक्टर मुळे तयार झालेले हे जे दोन कण आहेत त्याच्यातला हा कोण पीबीसी आणि पीसीबी, पीसीबी हा कोण. हे लक्षात येतं. हो सर. कोणत्या त्रिकोणाचे कोण घेतले आपण, त्रिकोण पीबीसी. पीबीसी. या त्रिकोणाचे कोणकोणते कोण घेतले, तर बीपीसी हा कोण घेतला, बीपीसी हा कोण, त्यानंतर पीबीसी हा कोण घेतला आणि त्यानंतर हा जो कोण आहे हा कोणता आहे, पीसीबी हा कोण घेतला. तर ह्या त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज हा त्रिकोण आहे पीबीसी. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या जे मापांची बेरीज किती असते, 180. म्हणून बरोबर, 180. बरोबर किती आलं, 180. बरोबर किती आलं, 180. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता इथे अँगल बीपीसी आहे, अँगल बीपीसी कोणता, बीपीसी बरोबर बीपीसी अधिक, आता इक्वेशन 1 मध्ये लिहायचं, हा इथे काय केलेलं आहे, ह्याला इक्वेशन 1 दिली, इथपर्यंत झालं आपलं. आता आपण कोणता, हा बीपीसी हा त्रिकोण घेतला होता, बीपीसी यामध्ये यांची मापे घेतली, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. त्यानंतर आता हा जो कोण आहे बीपीसी हा कोण, बीपीसी बीपीसी मध्ये कोण बीपीसीचं माप अधिक, ह्याची काय केली, बेरीज केलेली आहे. पीबीसी कोणता, पीबीसी आणि पीसीबी, पीसीबी. मग पीबीसी आणि पीसीबी ह्याची बेरीज किती,
180. नाही नाही नाही, पीबीसी अधिक पीसीबी इथे दिलेलं आहे बेटा. हे पीबीसी अधिक पीसीबी, हे लक्षात येतं तुझ्या? हे पीबीसी आहे ना, हा पीबीसी हा अधिक पीसीबी, याची बेरीज किती आहे? तर 90 वजा 1/2 90 बीसी. एक 90 वजा 1/2 बीएससी. मग ते इथं लिहायचं. इथं काय लिहायचं? हे जे 90 वजा हा, याची जी बेरीज आहे की नाही, याची बेरीज, तर याची बेरीज इथे दिलेली आहे. किती आहे? 90 वजा 90 वजा 1/2 1/2 बीएससी. हे काय लागेल BSc आपल्याला? 90 वजा 1/2 1/2 कोण बी ए AC. सी, नाही का? हो सर. हा कोण आहे. ठीक आहे. आता इथे काय होईल? हा 90 इकडे गेला या बाजूला. हम्म. 90 इकडे गेल्यानंतर हे 180 मधून वजा होईल. हा, हम्म. हे 90 इकडे गेल्यानंतर 180 मधून वजा होईल. आता खाली खाली जाता येत नाही, हे क्लिअर करायला लागतं. मग इथे काय येतं? इथे लिहून पहा तुम्ही. कोण हम्म. बीपीसी, बी पी सी. हे 90 काय करतो? इकडे घेतो. हे वजा 1/2 वजा 1/2 आणि अँगल बीएसी, अँगल बी ए सी सी बरोबर. हे 180 आहे तिकडे, 180 हम्म. आणि वजा वजा 180, 90. वजा 90. हम्म. ठीक आहे. मग इथं काय अँगल बी बी पी सी, बी पी सी याच्यावरून अँगल बी पी सी वजा 1/2 हा अँगल बी ए सी, अँगल बी ए सी बरोबर. हे काय आलं? 180 म्हणून 90 गेली, 90 राहिले. 90. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? आपली सिद्धता वरती आहे. तुझ्याकडे बुक आहे का? बघ बरं. बुक मध्ये काय सिद्ध करायचं सर आपल्याला? हा? पॉइंट पीचा माप कोण पीचं माप निम्मे का? माप. वाचून हा. दाखव ना, वाचून दाखव. टू प्रूफ मध्ये काय लिहिलेलं आहे? In figure 3.7 नाही नाही नाही, bisector of angle B and टू प्रूफ मध्ये, टू प्रूफ गिवन मध्ये नाही. proof. Sum of measure of angle of a triangle. इथे नाही बेटा, हे बघ असं दिलेलं असेल. अँगल बी बी सी इज इक्वल टू हे 1/2 इकडे गेले. हे 90 असेल इथे, हे 90 अधिक हे 1/2 बीएसी या बाजूला गेल्यानंतर अधिक झालं 1/2 अँगल बीएसी. असं आहे का प्रूफ मध्ये? हे याच्या वरती आहे ना बेटा, याच्यावरती गिवन आणि टू प्रूफ आहे की नाही? टू प्रूफ, हो सर. टू प्रूफच्या पुढे काय लिहिलेलं आहे? टू प्रूफ. हे जर मी वरती गेलो ना, हे स्क्रीनवरच निघून जाते, म्हणून मला जाता येईल. टू प्रूफ मध्ये काय लिहिलेलं आहे? टू प्रूफ, असं टू प्रूफ आहे की नाही? त्याच्यात असं लिहिलेलं आहे का? पाय असं आहे का? हो सर. बुक आहे का तुझ्याजवळ?
हो सर. मग अँगल पीबीसी बरोबर 90 अधिक 1/2 बीएससी असं लिहिलेलं आहे ना. हो. मग हे या ठिकाणी काय झालं, सिद्ध झालं. ठीक आहे, लक्षात आलं का हे. हो सर. आता जर हे खाली जायचं असेल ना, ते सगळं क्लिअर होते, म्हणून मला जाता येत नाही. ठीक आहे, आता इथे हेच आपल्याला हे हे खाली आलेलं आहे. 90 अधिक 1/2 बीएससी हे आहे की नाही, हे आपण वरती लिहिलं. आता लक्षात आलं का हे. हो सर. आता प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. तर तो सोडवायचा. हो सर. अरे यार, शीतल आली का. शीतल, हॅलो शीतल, याला रिमूव्ह करायला लागेल. Do you want to remove शीतल once? ठीक आहे, हे लक्षात आलं का तुझ्या. हो सर. आता इथे प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. 3.1 आहे. तर तर पहिलं उदाहरण बघू आपण. एसीडी हा अँगल आहे. कोणता अँगल, एसीडी. एसीडी. तर हा एक्सटेरियर अँगल आहे. एसीडी हा बाह्य कोण आहे. बाह्य कोण कशाचा, त्रिकोण एबीसीचा. त्रिकोण एबीसीचा एसीडी हा बाह्य कोण आहे. आता कोण बी चं माप 40 आहे. कोण बी हा जो कोण आहे हे किती आहे, 40 आहे. 40. आणि कोण ए चं माप 70 आहे. हा जो कोण ए आहे याचं माप काय, 70 आहे. 70. फाइंड द मेजर ऑफ अँगल एसीडी. तर कशाचा मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं, एसीडीचं. एसीडीचं माप काढायचं, एसीडी. तर मग एसीडीचं माप किती असेल, 110. 110. म्हणजे एसीडी काय, बाह्य कोण आहे. एसीडी काय, एक्सटेरियर अँगल आहे. सो द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. सो मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या बेरीज एवढं असतं. हा प्रमेय या ठिकाणी वापरायचा आणि मग काय करायची, या दोनची बेरीज करायची, म्हणजे ते काय बाह्य कोणाचं माप येईल, आहे की नाही. हे लक्षात आलं का. तर हे एक्सरसाइज प्रॅक्टिस 3.1 सोडवायचे, किंवा याच्या आधी सोडवलं असेल तर ते रिवाइज करून घे. आता ह्यानंतर नाही का, आता 7:23 झाले, त्यानंतर याची मीटिंग असते वर्ग 10वीची. तर इथं आपण थांबलं चालेल का. हो सर. थांबू मग आपण. ठीक आहे. हो सर. गुड नाईट मग. हो सर. बंद करतो मग. ओके.